नमस्ते सभी को। नमस्ते। और अभी हम लोग है काजीरंगा में ट्रैवलिंग कर रहे हैं। हम लोग असम, मेघालय, अरुणाचल टूर करेंगे पूरा 11 दिन का। और मैडम और साहब जी आए हैं महाराष्ट्र से, सांगली से। और हम लोग अभी काजीरंगा जो पहुंचे हैं, यहाँ पे काफ़ी सारा राइनो और क्या क्या देखे हम लोग, डियर, एलिफेंट भी देखे, बफेलो भी देखे। और कल हम लोग का जीप सफारी है ना। अच्छा, अभी कल सुबह जीप सफारी। अभी हमारा मैडम जी कुछ कहेंगे। काजीरंगा हा प्रदेश अरुणाचल प्रदेशामध्ये येतो। अप्रतिम सौंदर्याने नटलेला रस्त्याच्या दोन्ही कडेला चहाचे मळे व केळीची झाडे, आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या बांबूच्या राजी, हत्ती एवढ्या उंचीचे, बोटा एवढे जाड दलदलीचे गवत आणि गवतानं वेढलेली झिलानी एक शिंगी गेंड्यांचे आश्रयस्थान। रस्त्याच्या दोन्ही कडेला गेंडे चरताना दिसतात। 430 किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं काजी आणि रंगा या दोन प्रेमी जीवांचं हे क्षेत्र आहे। या दोघांचं प्रेम समाजाला नामंजूर होतं, म्हणून त्यांनी जंगलामध्ये पलायन केलं। जंगल इतकं घनदाट आणि अस्पर्श की त्या दोघांना शोधणं फारच कठीण। ते त्या ठिकाणीच गायब झाले आणि हा इलाका काजीरंगा म्हणून प्रसिद्ध झाला आणि अभयारण्य म्हणून घोषित करण्यामध्ये लॉर्ड कर्झनच्या पत्नीचा यामध्ये मोठा वाटा आहे। 1 जून 1905 रोजी काजीरंगा संरक्षित जंगल म्हणून जाहीर केलं गेलं। गेंड्याशिवाय या अभयारण्यामध्ये हत्ती, सांबर, अस्वल, वाघ, काळवीट, कुत्र्यासारखी ओरडणारी हरणाची जात भेकरं, रानगवे, रानगवे जे आहेत ते या ठिकाणी बरेचसे शक्तिवान आहेत आणि यांच्या शिंगाचा आकार जो आहे तो 14 फूट असतो। या अभयारण्यामधून डिफालू आणि मेंगाई या 2 नद्या वाहतात। अशा प्रकारचं हे अभयारण्य अगदी पाहण्यासारखे आहे। आमच्या सोबत जे आमचे टॅक्सी चालक जे आहेत ते अतिशय हुशार आहेत आणि आम्हाला सर्व प्रकारची माहिती देतात, सगळ्या प्रकारचं सहकार्य करतात आणि त्यांच्याबरोबरची ही आमची सफर अतिशय मस्त आणि व्यवस्थित चालू आहे। धन्यवाद। धन्यवाद। आप लोग को भी धन्यवाद। बहुत अच्छे से आपने बात को रखे हैं। मुझे बहुत अच्छा लगा। और आगे भी हम लोग अच्छे से एक ही परिवार के जैसे हम लोग ट्रिप को रहेंगे। थैंक यू। ओके, थैंक यू। थैंक यू। थैंक यू।